शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकरांना वंदन करून आज विठ्ठलाच्या नगरीमध्ये आदरणीय रोहितदादा पवार ज्या उपोषणास बसलेले आहेत त्यांना समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठी मी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने हजर आहे। या देशामध्ये जगामध्ये पहिली कर्जमुक्ती संत तुकारामाने केली। संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पहिली कर्जमाफी केली। नंतर याच विठ्ठलांनी शाहिस्तेखानाच्या दरबारात जाऊन शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हावं म्हणून एका शेतकऱ्याला एका सावकारानं धरून ठेवलं होतं। त्यावेळेस विठ्ठल शेतकऱ्याच्या रूपात जाऊन त्या सावकाराचं कर्ज भरलं होतं। तद्वच त्याच टाईपचा आज रोहितदादा पवार शेतकऱ्यांच्यासाठी मशिया म्हणून कर्ज मागण्यासाठी आपल्या विठ्ठलाच्या दारात आलेला विठ्ठल म्हणून आलेला आहेत। त्यांना तरुणांनी युवकांनी सर्वांनी साथ द्यावी। त्यांच्या आज ब्लड शुगरची लेवल कमी झालेली आहे। दादाशी माझी चर्चा झाली। राज्य सरकारला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की ज्या वेळेस तुम्ही विधानसभा आणि लोकसभा होता त्यावेळेस मतदान मागायला आलता, त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री 7-12 कोरा 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 करू म्हटले होते। तेवढाच शब्द विठ्ठलाच्या दारात आपण पूर्ण करावा ह्यासाठी आज आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहे। आणि रोहितदादा हा तरुण आणि तरुण आहे। एक तरुण मुलगा उपोषणाला बसायची वेळ राज्यकर्त्यावर आली नाही, राज्यकर्त्यांना आणायला नाही पाहिजे होते, पण ह्या राज्यकर्त्यांची नियत आणि नीती बरोबर नाही। शेतकऱ्याबद्दल त्यांना धर्मात जाती तक्रारी करून शेतकऱ्यांचं लक्ष डायव्हर्शन करण्याची भूमिका हे राज्य सरकार करत आहे। राज्य सरकारला इशारा आहे, आम्ही ज्यावेळेस राजू शेट्टी असेल, मी असेल किंवा बच्चू कडू आम्ही पहिलं आंदोलन केलं त्यावेळेस गायकवाड साहेब आम्ही सांगितलं की त्यांच्या घरावर मुख्यमंत्र्यांचा मोर्चा काढूया। त्यावेळेस 2 दिवस ट्रॅफिक जाम होऊन 1.5 लाख लोक आली। ते तारीख द्यायला तयार नव्हते। 3 तास आमची 2 डेप्युटी सीएम आणि 1 सीएम बरोबर तक्रार झाली। शेवटी 30 जून ही तारीख दिली। पण आज आमचं त्यांना म्हणणं आहे सरसकट अटी वगैरे घातलेल्या आहेत, त्या अटी कॅन्सल करून सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी। हे जे रोहितदादा आंदोलनाला बसलेत त्यांच्या समर्थनात आलोया। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या गोष्टीची जर जाण घेत नसतील तर आम्हाला पुढचं प्लॅनिंग रेल्वे ज्या दिल्लीला आणि मुंबईला चालल्या त्या अडवल्या जातील एवढी ताकद आम्ही राज्यभर निर्माण करू हा इशारा सांगण्यासाठी देखील राज्य सरकारला आलेला आहे। तुम्ही आम्हाला येडं गबाळ समजू नका। रोहितदादा आम्हीच त्यांच्यावर होतो तेव्हा सत्तेत आलते, आता आम्ही त्यांच्यावर नाही तुमच्यावर आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ते ज्या मस्तीत वागतात त्यांची मुस्ती उकरायची देखील आमच्याजवळ ताकद आहे। म्हणून शेतकऱ्याच्या हितासाठी बळीराजासाठी कुठलाही प्रोग्राम आला तर मागं आम्ही शिरणार नाही। राज्य सरकारनं लवकरात लवकर येऊन लवकरात शिष्टमंडळाने रोहितदादाशी बसावं, त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करावा। नाहीतर हे पंढरपूरचं आंदोलन हे टोटल महाराष्ट्रभर गडचिरोली असेल, इकडं कोल्हापूर असेल किंवा तिकडं रायगड असेल या भागात हे पिसरल्याशिवाय राहणार नाही। हे राज्य सरकारला आपल्या वतीनं आम्ही खुलं चॅलेंज देतोय। तुम्ही अजून देखील समजून चाला, हवेत चालू नका। रस्ते बांधले म्हणजे विकास नाही, रस्ते तुम्ही कमिशनसाठी घेताय। जनतेचं हाल, युवकांचं हाल, शेतकऱ्यांचं हाल, आमच्या भगिनींना फसवून तुम्ही घेतलं, भावाकडूनच लुटलं आणि भगिनीला वाटायचा प्रयत्न केला हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। म्हणून राज्य सरकारने याची दखल घ्यावी, नाहीतर ह्याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात भोगावा लागेल हा इशारा वाजा मी आपल्याला देण्यासाठी आलो आहे। आणि रोहितदादाच्या तब्येतीची काळजी राज्य सरकारची जिम्मेदारी आहे, ह्याचा विचार आपण मंडळींनी करावा। आणि लवकरात लवकर येऊन मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांची संबंध नाही, पालकमंत्र्याच्या हातात काय नसतं बी जास्त, मंत्र्याच्या हातात मी बी मंत्री होतो, सारं मुख्यमंत्र्याच्या हातातच असतं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना डायलॉग ठेवावा आणि त्यांनीच हे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करावा ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि कर्जमाफी झाली पाहिजे, मुळात मध्ये सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। तुम्ही अटी घालू नका। 20,000 कोटीचं तुम्ही अदानी अंबानीचं कर्ज एका मिनिटात माफ करता आणि शेतकऱ्याचं कर्ज किती आहे प्रवीण गायकवाड? फार कमी आहे।
यांची नियत आणि नीती नाही. नाव शिवायचं घ्यायचं, नाव अहिल्याबाईचं घ्यायचं आणि या समाजाला उल्लू बनवायचं. हे धंदा राज्यातल्या मंत्र्यांनी केलेलं आहे. म्हणून माझी तमाम जनतेला विनंती आहे, हे सरकार आपल्याला उचलून टाकायचं आहे, सरकारच उचलून टाकायचं आहे, सरकार. म्हणून तुमचे आम्हाला आशीर्वाद पाहिजे. आज विठ्ठलाच्या साक्षीनं आज आम्ही इथं आलेलो आहे. म्हणून आपण राज्य सरकारला इशारा सांगू इच्छितो, तुम्ही आता थोडक्यात आहे तर समजून घ्या, नाहीतर हे लोन फार मोठं पुढं जाणार आहे, हे विसरता कामा नये. आणि रोहित दादा, माझा पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, जी माझी काही ताकद असेल ती तन मन धनानं भाऊ म्हणून तुझ्या मागं उभा असन, एवढा मी आपल्याला शब्द देतो आणि आपली जाग घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद जानकर साहेब, आपण खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते समाधानजी फटे हे आपले मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंदापूर यांच्या वतीने याला पाठिंबा देण्यात आला आहे.